त्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी सोलापूर शहर परिसरामध्ये शिवसंपर्क मोहिमेला मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत सर्व शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा या शिवसंपर्क मोहिमेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून या दरम्यान माजी नगरसेवक कैलासवासी शिवाजी सातपुते यांच्या घरी त्यांनी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली सुद्धा वाहिली। शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसंपर्क मोहिमेला धूमधडाक्यामध्ये सुरुवात करण्यात आली असून शिवसैनिक आणि नागरिकांचा शिवसंपर्क मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे। सर्वप्रथम या शिवसंपर्क मोहिमेचा प्रारंभ शिवसेनेचे माजी नगरसेवक स्वर्गीय शहाजी तुकाराम सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून करण्यात आली। यानंतर या परिसरातील महिलांच्या गाठीभेटी आणि विविध समस्या सौभाग्यवती अस्मिताताईंनी जाणून घेतल्या। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय मासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विचारांचा आदर करून आमचे श्रद्धास्थान आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मी गेले 30 वर्ष या शिवसेनेमध्ये काम करते। मी नगरसेविका असताना इथे आले होते आणि आमचे भाऊ शहाजी सातपुते हे आज आमच्यात नाहीत, पण आज मला खूप दुःख होते की ते जर असते तर अजून इथली शिवसेना जोमाने वाढली असती, मला खात्री आहे। आणि खरोखरच म्हणजे बर्डे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी सातपुते खूप छान काम करत होते नगरसेवक म्हणून। आज आमच्या वहिनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत, त्यांचं कुटुंब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करते। तर शहाजी सातपुते यांना मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक गायकवाड कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। खरोखरच म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी पुरावे ही मन त्यांनी सार्थ करून दाखवली। या भागात त्यांचं काम खूप चांगलं होतं, नगरसेवक असताना त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यामुळं त्यांच्या स्मृतीला वंदन करावं आणि वहिनींची भेट घ्यावी म्हणून मी या शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्त आलेली आहे। आणि आपण सगळ्यांनी माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक आपली ऋणी आहे। आपले आशीर्वाद असेच उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंबावर राहू द्या, आमच्या सगळ्यांवर राहू द्या, सातपुते कुटुंबावर राहू द्या अशी मी आपल्याला विनंती करते। आणि आपण सगळ्यांनी माझ्या स्वागताला आलात त्याबद्दल परत एकदा मी आपल्याला धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर हे शिवसंपर्क अभियान प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रवाना झालं। शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश ननवरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्या परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन हे अभियान अरविंद धाम समोरील यशनगर येथील मीनाक्षी महादेव गवळी यांच्या निवासस्थानी पोहोचलं। या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी जुन्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी छोट्याशा 2 वर्षाच्या बालकांना अतिशय नाविन्य आणि जोशपूर्ण आवेशामध्ये जय महाराष्ट्र उपस्थित सर्व महिला रणरागिणी समोर करून दाखवला। या प्रभागामध्ये महिलांचा उदंड प्रतिसाद पाहता या शिवसंपर्क अभियानाला या भागातील श्रेष्ठ शिवसैनिक बजरंग अवताडे यांनी भेट देऊन अस्मिताताईंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शिवसंपर्क मोहिमेचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या। याच प्रभागातून ही मोहीम पुढे सरकत असताना ज्येष्ठ नागरिक सुधाकर गायकवाड यांनी या शिवसंपर्क मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून या शिवसंपर्क अभियानाचं मुक्तकंठानं कौतुक केलं। यानंतर हे शिवसंपर्क अभियान मंगल सुभाष मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचलं। या भागातील शिवगंगा मंदिरामध्ये यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि अस्मिताताईंच्या हस्ते शिवगंगा देवीची आरती करण्यात आली। दुर्गे दुर्गडवारी सदानंदीचा देव भगवती शिवगंगा माता की जय।
या शिवसंपर्क अभियानामध्ये महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख महानंदा सावंत, दक्षिण सोलापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष शशिकला चिवडशेट्टी, वैशाली सातपुते, मंगल थोरात, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, विजयाबाई गवळी, रुपाली मस्के, रुपाली ननवरे, स्वाती रुपणर, रतन सुरवसे, सिंधुताई डांगे, अनिता चव्हाण, जयश्री पाटील, यशोधरा जाधव, उज्ज्वला बिराजदार, प्रभावती एलगुंडे, सीमा घळके, जमुनाबाई भिसे, मीना यनपुरे, मनीषा चव्हाण, सुरेखाताई पोळ, मीनाक्षी गवळी, मंगल मोरे, रणरागिणी या शिवसंपर्क मोहिमेमध्ये आणि महारथीमध्ये उपस्थित होत्या।